एक थैली में ₹2, ₹5 और ₹10 के सिक्के हैं। उनका अनुपात 5:7:8 है। जिनका मूल्य ₹1250 है, तो थैली में ₹5 के सिक्के कितने होंगे? काय विषय? सिक्के मीन्स कॉइन, बरोबर. आता एक पिशवी समजा, त्यात ₹2, ₹5 आणि ₹10 काहीतरी कॉइन आहेत. उनका अनुपात म्हणजे त्याचे जे प्रमाण आहे ते क्रमशः 5:7:8 आहे. ठीक. जिनका मूल्य म्हणजे त्यांचे एकूण रुपये किती आहे? 1250. तो थैली में ₹5 के सिक्के कितने होते? आता काय विषय असतो बघा. जे रुपये असतात, आता बघा ₹2 त्याचं प्रमाण 5, बरोबर. ₹5 त्याचं प्रमाण 7, ₹10 त्याचं प्रमाण 8 झाला. एकूण किती रुपये? 1200, बरोबर. 5 गुणिले 5, 5 गुणिले 2, 5 गुणिले 7, 10 गुणिले 80 गुणाकार करून टाकायचं. ठीक. 5 दुनी 7 5 8 10, बरोबर. 35 45 45 आणि 80 किती? 125, बरोबर ना. ठीक. आता 125x बरोबर 1200. आता ज्या संख्याला एक लागला असतो ती संख्या त्या साईडला काय होते? भागीला होते. गुणिले आता 1250 भागीला 125. 125 ते 125 शून्य नव्वद. एक ची किंमत द्यायला हो 10. आता आपण काय विचारलेलं आहे? 5 के सिक्कों की संख्या है. 5 रुपये प्रमाण किती? 7x. एक ची किती द्यायली आहे? 10. समजते ना. आकार करा, डन, बेरीज करा.
किती झालं उत्तर 100. 25 पैसे प्रमाण 1, 10 पैसे प्रमाण 2, 5 पैसे प्रमाण 30. एकूण पैसे किती आहेत 30 रुपये. बरोबर आहे का? किती प्रमाण बघा. आता विषय असा आहे 30 रुपये येते हे प्रमाण पैशांकडे. आता एकूण म्हणजे किती पैसे 100. बरोबर ना? तर 30 म्हणजे किती पैसे होतील ना 350. 25, 20 आणि 15. 25 आणि 20 45 आणि 15 100 काय घेतले? एक रुपये 100 पैसे. तर किती रुपये बोलले? 3 रुपये नाही तर 30 रुपये. बरोबर का? 50. आता आता आपण 5 पैसे विचारले. 5 पैसे प्रमाण किती आहे 3x. बरोबर ना? बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे एकूण पैसे जाते. हा सांगतो. कार्तिक ना? कार्तिक नाव ठीक है. काय मोठा विषय करा. कुछ फलों को ए बी सी और डी में 3, 4, 5, 7 के अनुपात में वितरित किया गया. काय करायचं? जे व्यक्ती आणि त्यांचं प्रमाण एका खाली एक लिहून घ्यायचं. आता बघा ए बी सी किती प्रमाण 3x 4x 5x 7x. आता काय म्हटलं पुढे यदि एक हो इसको एक हो 192 फल मिले. कितने 192. आता याचा पण किती आहे 3. मग ए ला किती मिळाले 100. प्लस कोणाचा आहे याचा. त्याचं प्रमाण घ्यायचं. आता इकडे x आहे. इकडे काय आता बाहेर बघा ज्या वेळेस हे बरोबर चिन्ह असतं इकडे जर प्लस असतं इकडे जाताना गुणाकार. इकडे गुणाकार इकडे भागीदार. इकडे प्लस इकडे मायनस होतं. इकडे मायनस इकडे प्लस होतं. इकडे लक्षात ठेवायचं. आता 3x एकमेकांना गुणला आहे. आता x बाहेर निघणार 192 भागीला 9 × 10 2 12. आता 12 ज्या संख्येची एकूण संख्या ना 3 ने भागतात बेरजेला
तर पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो, 3 ची कसोटी. ठीक. आता 3 आहे किती, 3 7 किती उरले, हे झाला 12, 3 चौक 12, x ची किंमत किती. आता पुढे काय म्हटलंय, तो b और c दोनों को मिलाकर कितने फल मिले होंगे. आता b चं प्रमाण किती आहे, 4x. बरोबर. आता x ची किंमत किती आली आहे, 64. चार नम 36, चला 3, 9 सब 54, 54 3 57 किती, 500. किती लोक जातात, कोण कोण, शिवाजी ताई आणि परेश. हा सोपं उदाहरण नाही म्हणत. मग झालंय डॉक्टर, सोपं आहे बघा. शिवाजी परेशचा ती बीच कोई धनराशी, दोन व्यक्ती शिवाजी परेश, त्याच्यात काहीतरी मुद्दल पैसे त्यांच्याकडे, ती त्यांच्यात 5 7 या प्रमाणात वाटले जातात. एक नंबर कोण आहे, शिवानी. 2 नंबर कोण आहे, बरोबर, पाटील वाटले. यदि परिणीता शिवानी को 5 रुपए दे देती, परिणीता शिवानी को 5 देते. आता शिवानी जर परिणीता तर शिवानीला 5 देते, तर या प्रमाणातून 5 वजा होतील, कारण तिच्याकडून पैसे कमी होतील. आता माझ्याकडे 100 रुपये, हा, आणि तेजसला मी 150 देतोय, तर त्याच्याकडे किती होतील, 50. माझ्याकडे किती वाढते, कोणाकडे, ते कोणाकडे होतील माझ्या, समजतंय ना. पण त्याच्या तिथे प्रमाण जर 5 कमी होतील आणि तर काय होतील, 5 वाढतील. समजतंय ना. शिवानी आणि परिणीता, परिणीताकडे 1000 रुपये, परिणीता शिवानीला देते 200 रुपये. मग याच्यात 200 रुपये ऍड होते त्याच्या पैशांमध्ये, आणि याच्यामधून 1000 200 गेले, किती होते, 800. म्हणजे काय होते, पैसे कमी होते, म्हणून मायनस केले तर. समजलं. आता हे केल्यानंतर ते प्रमाण किती होत आहे, 3:4. बरोबर. हा व्यवहार झाल्यानंतर ते प्रमाण किती होत आहे, 3:4. ठीक आहे. आता काय होणार, तिरकस गुणाकार होणार. 4 पंचे कंटिन्यू, 4 पंचे 7 21 वजा 5 आता मला सांगा, 21 वजा 20 बरोबर 21. आता हे मायनस, तिथे काय होईल, तिथे प्लस होईल. आता 20 आणि 15 किती, प्लस आहे, इकडे काय होते, मायनस मायनस प्लस. बरोबर किती, आता 1x बरोबर 35. x ची किंमत किती आहे आता, काय म्हणतात हो जाएगा. तो विभाजित की गई धनराशि क्या है. आता x ची किंमत किती आहे, 35. आता 5 गुणिले 35, 7 गुणिले 35. 5 5 25, 5 5 15 2 17. आता 35 गुणिले 7
साता पाचा 35 आणि 4 3 7 1 21 3 बरोबर. आता दोघांची काय करावं लागेल बेरीज 245 अधिक 155 5 आणि 5 10 हात 4 आहे 7 आणि 4 11 आणि 12 12 2 हात 4 आहे 1 2 3 400 राईट ऑप्शन मध्ये. किसी थैले में लाल और हरी गेंदों का अनुपात 4:9 है. यदि 7 और लाल गेंदों को थैले में शामिल कर दिया जाए तो लाल और हरे गेंदों का नया अनुपात 5:6 हो जाता है. तो थैले में हरी गेंदें कितने होगी? काय उत्तर? किसी थैले में लाल और हरी गेंदों का अनुपात 4:9 एक विश्व त्यात 2 चेंडू एक लाल कलर चे एक हिरव्या कलरचे त्याचं प्रमाण कसं आहे 4:9 ते प्रमाण म्हणजे 1 नंबर लाल 2 नंबर प्रमाण काय 4x आणि बरोबर. यदि 7 और लाल गेंदों को थैले में शामिल कर दिया जाए परत 7 लाल चेंडू त्या पिशवीत ऍड केले तर लाल और हरे गेंदों का नया अनुपात 5:6 हो जाए. आता कोणते ऍड करतोय आपण लाल किती 7 बरोबर. आता हे लाल ऍड केल्यानंतर प्रमाण किती होत आहे 5:6 4x वर काय घेतलं 1 नंबर लाल म्हणून 9x खाली 7 चेंडू पिशवीत टाकल्यानंतर त्याचं प्रमाण किती बदलत आहे 5:6 समजतंय. आता 5 आणि 6 6 याला कोण लागेल 5 6 चौक 24x साइन 7 9 पाचा बरोबर. आता x एक असेल 45x वजा 24 बरोबर 42 ठीक आहे. आता 45 म्हणून 24 दिले किती 21 समजतंय ना 7 चौक 24x ही मांडणी समजली. ठीक. आता असं म्हटलं असतं कि थैले में 7 और हरे गेंद शामिल कर देते हैं. हरे गेंद त्याचं प्रमाण 9 आहे तर 9 साठी 7 झालं पण आणि कोणते गेले ते 6 चौक 24x sin 7 42 5 न 45 x एका साइडला 55 मध्ये 24 21 बरोबर 42 21 जुने 42 एक चे प्रमाण किती आले भाऊ. आता काय म्हटलं पुढे तो हरी गेंदे कितनी है प्रमाण किती आहे 9 9 दुनी बरोबर. मग लाल किती 4 दुनी 8 बसते